रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज भंडी शेगाववरून निघालेला आहे आणि पंढरपुरात पोहोचण्यापूर्वी माऊलींच्या पालखीचा शेवटचा मुक्काम हा वाखरी या ठिकाणी असणार आहे. आता आपण आहोत वाखरीपासून थोडंसं अलीकडे असणाऱ्या बाजीरावाची विहीर या ठिकाणी. माझ्या पाठीमागे तुम्ही अफाट गर्दी पाहत असाल. पुढच्या काही वेळामध्ये याच ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं शेवटचं आणि सगळ्यात मोठं गोल रिंगण संपन्न होणार आहे. खरं तर आळंदीवरून पंढरीच्या वाटेवरती ज्यावेळी वारकरी निघत असतात ना, त्यावेळी ज्या सगळ्या मानाच्या पालख्या आहेत म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव, सोपन मुक्ताबाई, एकनाथ ज्ञानदेव तुकाराम, या सगळ्या माऊलींच्या किंवा या सगळ्या संतांच्या ज्या काही पालख्या आहेत त्या आळंदीवरून निघाल्यानंतर पंढरपुरात पोहोचेपर्यंत असंख्य रिंगणं संपन्न होत असतात. परंतु वाखरी गावामध्ये आज जे रिंगण संपन्न होणार आहे ते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं सगळ्यात मोठं रिंगण असणार आहे. आणि याच जागेवरती जिथे सध्या आपण उभे आहोत इथेच हा रिंगण सोहळा संपन्न होणार आहे. पुढच्या काही वेळामध्ये वारकऱ्यांच्या अफाट उत्साहामध्ये आणि अफाट गर्दीमध्ये हा रिंगण सोहळा आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळेल.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं सगळ्यात मोठं गोल रिंगण आताच बाजीरावाची विहीर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. वारकऱ्यांच्या प्रचंड उत्साहामध्ये हा रिंगण सोहळा संपन्न झालेला आहे. खरं तर असं वाटत होतं की कदाचित या रिंगण सोहळ्यामध्ये पाऊस येऊ शकतो, परंतु कुठलाही व्यत्यय न येता हा रिंगण सोहळा अतिशय व्यवस्थित पार पडलेला आहे. आळंदीवरून वारी सुरू झाल्यानंतर पंढरपूरमध्ये वारी पोहोचेपर्यंत माऊलींची जी रिंगणं संपन्न होत असतात यातलं शेवटचं गोल रिंगण आज हे संपन्न झालेलं आहे आणि प्रचंड पब्लिक आपल्याला या रिंगण सोहळ्याचा जो काही क्षण आहे तो स्वतःच्या डोळ्यामध्ये साठवताना आता पाहायला मिळालेला आहे. तर हा जो रिंगण सोहळा आहे तो संपन्न झाल्यानंतर पुढच्या काही वेळामध्ये संध्याकाळी जी पालखी आहे ती अखेरचा मुक्काम वाखरी या ठिकाणी करणार आहे आणि त्यानंतर उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि इतर ज्या काही मानाच्या संतांच्या पालख्या आहेत त्या सगळ्या पालख्या विठू माऊलींच्या पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. तर तो देखील सोहळा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.